चला एक पाऊल सिद्धपेठामध्ये आलो असता एकनाथ महाराज राजूरकर यांनी जो सप्ताह चालू केला होता त्या सप्त्याला किती वर्ष झाले आणि तो केव्हा चालू झाला या संदर्भात राजूरकर महाराज आपण सांगा, केव्हा सुरू झाला? रामकृष्ण हरी. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोडोहा. हा सप्ताह माझे श्रीगुरु स्वानंद सुखनिवासी जयराम बाबा भोसले. कारण मी लहानपणी 74मध्ये या ठिकाणी आलो त्यावेळेस आम्ही झोपड्यामध्ये राहत होतो. ज्याप्रमाणे ध्रुव राहत होते त्याप्रमाणे झोपड्यामध्ये बाबांच्या सानिध्यामध्ये नंतर मी वृंदावनला गेलो आणि वृंदावनला गेल्यानंतर माझं 85मध्ये भागवताचं अध्ययन परिपूर्ण झाल्यानंतर बाबांनी माऊलीच्या मंदिरामध्ये ज्ञानी अक्षरी पारायण अधिक भागवत कथा ठेवली. त्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतर आरफळकर महाराज वारले आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हा कार्यक्रम चालू आहे. त्यानंतर बाबा पण जयराम बाबा गेल्यानंतर त्यांचे असणारे भाचे बाळासाहेब यांनी एक वर्ष नियोजन केलं आणि त्यानंतर पालखी सोहळ्याचे असणारे विद्यमान मालक राजेंद्र बाळासाहेब आरफळकर मालक, त्यांचे असणारे आजोबा निवृत्तीनाथ महाराज आरफळकर मालक, अर्थात ज्यांनी ज्ञानोबारायचा पालखी सोहळा सुरू केला, पालखी सोहळ्याचे प्रवर्तक श्री गुरु हैबत बाबा यांचे असणारे वंशज निवृत्तीनाथ महाराज आरफळकर मालक यांच्या कार्यक्रमानिमित्ताने माझं श्रद्धास्थान असणारे हरिहर महाराज यांचे असणारे शिष्य महंत हरिहर नंदन बाबा यांनी मला साथ दिली आणि या कार्यक्रमाला ते बरेच दिवस मला मार्गदर्शक म्हणून लाभले. यावर्षी अनेक महात्मे या कार्यक्रमाला आलेले, डॉक्टर राजेंद्रवीर आदी करून विशेष म्हणजे हरिहर महाराज संस्थानचे विद्यमान विश्वस्त बाबासाहेब पांचाल, त्यांच्या सुविद्य पत्नी आणि भूमचे असणारे असंख्य भाविक ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेले आहेत. दरवर्षी गाथा भजन आणि प्रवचन भागवत कथा अखंडपणे चालू आहे. मध्यंतरी पारायण कधी कधी होतं, कधी कधी होत नाही. आणि यावर्षी पारायणाचं नेतृत्व म्हणजे माझी मानसकन्या असणारी आणि आमचे अर्जुन महाराज खाडे, कधीही शाळेत न जाणार, एक ऊस तोडीचा कामगार माणूस असणारा, अखंड ज्ञानेश्वरी कंठस्थ केली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. आणि त्यांच्या कन्या भक्ती गीता ताई खाडे यांनी यावर्षी मला बऱ्याच दिवसापासून म्हणायच्या त्या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायणाचा योग आला पाहिजे, पण मी म्हणतो माझ्याजवळ कुणीच नसतं, पोरं असेल. मग यावर्षी गेल्या वर्षी आमचे भूमचे भजनी मंडळ आले, त्यांनी इच्छा व्यक्त केली, पण अमरावतीच्या त्यांनी इच्छा व्यक्त केली. पण म्हणलं एक कोणता तरी ग्रुप आपण यावर्षी बोलू आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन करू. म्हणून आता व्यासपीठ चालकाची अत्यंत गरज असते. कारण आमचे गोकुळदास महाराज पहिल्या दिवशी त्यांचं कीर्तन झालं, ते निघून गेले म्हणजे सप्ताहात निघून गेले. पण कुणाला तरी गरज पाहिजे, व्यासपीठ नेतृत्व पाहिजे. म्हणून अगोदरच आमचं ठरलं होतं, खाडे महाराजांना म्हणलं होतं अर्जुन महाराजांना की ताईचं गीता पारायणाच्या ऐवजी आपण ज्ञानेश्वरी पारायण करू आणि 7 दिवस त्यांना माऊलीच्या मंदिरात सेवा घडो, अशी या सप्ताहाच्या मागलची संकल्पना. आणि जवळजवळ 27 वर्षे अवरात्रपणे सेवा झालेले, 28 वर्षे उद्या असणारे नाथषष्ठी. आणि माझा बऱ्याच दिवसापासून संकल्प होता, कारण मी आळंदीला आल्यानंतर मला कपडे नव्हते महाराज. आणि गबाजीबा नाशिकचे यांनी मला कपडे केले. मला बऱ्याच दिवसापासून वाटत होतं की विद्यार्थ्याला कपडे घ्यावे, कपडे म्हणून यावर्षी मी माझ्या मुलीचं लग्न झालं आणि माझी इनबाई बी आहे, इवाई बी आहे, माझी धर्मपत्नी बी आहे, अर्थात माझी बहुत दिवस होती माझा आज ती आज घडले सायाश्री. म्हणून बाळ गोपाळाला मी काहीच नाही महाराज, जे गंगेतून अर्प निर्माण झालेले तो छोटासा वाटा या ठिकाणी समर्पित करण्याचा आहे. म्हणून नाथषष्ठी निमित्ताने माझ्या आईनं काही लाख रुपये असणारी ती एफ डी केलेली आणि त्याच्या एफ डीवर मी असणारा हा कार्यक्रम चालवत आहे. म्हणून यावर्षी मी तुम्हाला पण आग्रहाची विनंती की उद्या सकाळी 9 वाजता ज्ञात महाराजाच्या षष्ठीच्या निमित्ताने बाळगोपाळाला वस्त्रदान करायचं. म्हणून आपण सांगायचं तात्पर्य, तुम्ही बी शिंदे आहे आणि मी बी शिंदे आहे महाराज, म्हणून आपण देखील या कार्यक्रमाला उद्या आवर्जून माऊलीच्या मंदिरामध्ये उपस्थित राहावं. बाळगोपाळाला वस्त्रदान दरवर्षी तसेच द्यायचो, मनात एक इच्छा होती महाराज. तुम्हाला सांगतो, जी आपण इच्छा धरू, कपडे आणले पण शिलाईचं काय करायचं, महाराजाला म्हणलं तुम्ही तुमच्या शिलाईचं पहा. आमच्या बाबासाहेब महाराजालाही म्हणलं तुमच्या जावायला कीर्तन करायचं, शिलाई द्या. पण शिलाई आमचे माझे मित्र, त्यांचं नावच आहे ज्ञानेश्वर माऊली पुंगळे, त्यांनी शिलाईचं
काय म्हणते त्याला मोबाईल फोन पे केलं आणि आजच ती शिलाई त्यांच्या आमच्या भागवत महाराज निर्मळ म्हणजे विषय माझ्याकडे काय मोबाईल वगैरे काही नसतं फोन पे म्हणून त्यांच्याकडे आले आणि पूर्ण शिलाईचं पेमेंट त्यांनी केलं. म्हणून उद्या लेकराला पूर्ण शिलाई सगळे कपडे आपल्याला उद्या द्यायचे. हा कार्यक्रम अशीच भगवंताच्या चरणी सेवा रुजू राहू आणि ही अखंडपणे चालू राहू हीच ज्ञानोबाराच्या चरणी प्रार्थना करतो. इंद्रामाईंच्या मातेच्या प्रार्थना करतो आणि आपस एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा योग जन्मोजन्मी. आणि या निमित्ताने तुम्हाला जेवढा वेळ देता येईल आपण या कार्यक्रमाला यावं आणि आपल्याकडून अखंडपणे अशी सेवा घडत राहू हीच विनंती करतो. या ठिकाणी इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने जी नदी आहे त्या नदीची स्वच्छता करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असती. त्यासाठी एक आवाज बुलंद द्या. इंद्रायणी माता की जय, इंद्रायणी माता की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओके. राजूरकर महाराजांच्या सप्ताहानिमित्त या ठिकाणी आलो असता या ठिकाणी व्यासपीठ नेतृत्व चालवणाऱ्या खाडे महाराजांच्या कन्या आणि या ठिकाणी त्या आलात तर या ठिकाणी आल्यानंतर आपणास येथील वास्तवभूमीचा परिचय द्या. आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे सिद्धबेट. सिद्धबेट या ठिकाणी आपण आता सध्या उभे आहोत. तर सिद्धबेट म्हणजे सिद्धांचा मेळा. जे नवनाथांचे 9 सिद्ध आहेत जे सिद्ध झाले आणि बेट म्हणजे वास्तव्य. ज्या ठिकाणी जे सिद्ध वास्तव्याला राहिले त्या ठिकाणाचं नाव आहे सिद्धबेट. आणि मागेच आपल्या पवित्र अशी इंद्रायणी आहे इंद्रायणी माता. तर इंद्र जेव्हा इंद्रदेवानी तपश्चर्या केली तेव्हा इंद्रायणीचं नाव इंद्रामुळे इंद्रायणी असं पडलं. इंद्रामुळे तपश्चर्या केल्यामुळे इथे इंद्रायणी पवित्र अशी भूमी आहे. ज्या भूमीच्या ठिकाणी माऊली वास्तव्याला राहिले, माऊलींचे आईवडील राहिले. आणि अशा ह्या पवित्र ठिकाणी राजूरकर बाबांमुळे आम्हाला सर्वांना ज्ञानेश्वरीचा योग आला. जी पूर्ण विश्वामध्ये पवित्र ग्रंथ मांडणारी ज्ञानेश्वरी, ज्याला डोक्यावर घेऊन नाचतायत सर्व लोक, अशी तो पवित्र ग्रंथ तो आम्हाला आज बाबांमुळे वाचायला मिळाला. आम्हाला 7 दिवस माऊलींच्या समोर, माऊलींची जी संजीवन समाधी आहे 725वी समाधी आहे. माऊलींची ही पहिली समाधी नाही किंवा ही इतर लोकांची कशी फक्त नावाला समाधी असते तशी माऊलींची ही संजीवन समाधी आहे. माऊली प्रत्यक्षात समोर समाधीमध्ये वास्तव्याला आहेत आणि त्यांच्यासमोर आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सामान्य ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे तो सामान्य नाही आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात का गीतेची अक्षरे विगती गाय ते तुलेवरी. म्हणजे ज्ञानेश्वरीजीमध्ये ओव्या जे सांगितल्यात की ज्ञानेश्वरीतलं एक जरी अक्षर आपण वाचलं तर कोटी कुळाचा उद्धार तो होतोच, पण जन्माला आल्यापासून जे आपल्याकडून जे नकळत पाप घडलं आहे ते आपल्याकडून ते पाप निघून जातं. का कर्णाच्या महाद्वारी असं माऊलीने म्हणे. कर्णाच्या द्वारातून एक जरी अक्षर ज्ञानेश्वरीचं आपल्या आत गेलं तर कोटी कुळाचा उद्धार होतो आणि जन्मोजन्मीचं आपलं पाप नष्ट होतं. इतकं एवढं महात्म्य ज्ञानेश्वरीचं आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीचं पारायण आम्हाला सर्व या माझ्या माता भगिनी आहेत त्यांच्यासोबत राजूरकर महाराजांमुळे आम्हाला इथे योग आला. त्याच्यामुळे बाबांना मी धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आम्हाला इथे योग आला. पुनश्च त्यांना धन्यवाद देते. रामकृष्ण. एक तरी ओवी अनुभवावी या ठिकाणी या ठिकाणी आपण जे पाहताय ते वास्तव आता आत गेल्यावर जे काय आहे बोलूयात. धन्यवाद. चला एक पाऊल सिद्धबेटामध्ये आलो असता या ठिकाणी माऊलीच्या मंदिरात सप्ताह चालू आहे. त्या सप्ताहानिमित्त ही संपूर्ण मंडळी आलीत या ठिकाणी. आळंदीला आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या वास्तवभूमीशी नेमकं काय काय आहे आणि त्या ठिकाणी कसं वातावरण आहे हे पाहण्यासाठी चला एक पाऊल सिद्धबेटाला यांनी भेट दिली. तात्या नमस्कार. नमस्कार. आपण कुठनं आलात? भूम. मावशी आपण कुठनं आलात? भूम. सगळे भूमची मंडळी का आपण? बरं. दरवर्षी येता का? नाही. बरं. पहिलंच वर्ष आहे. गेल्या वर्षी भजन केलं. बरं. आता या ठिकाणी माऊलींच्या मंदिरातनं तुम्ही आल्यानंतर आज सिद्धबेट या ठिकाणी आलात. या ठिकाणी आल्यावर
आतमध्ये जायचं आपल्याला, कसं आहे काय आहे ते बघायचं आहे. पण आधी तुम्ही व्हिडिओ पाहिला होता जो सिद्धपेठ फार खराब होतं, त्यामध्ये आता परिवर्तन झालं. ते कशा पद्धतीनं बघायचं आहे ते आपण आतमध्ये गेल्यावर कळेलच. पण तुम्ही आलात कुठनं? सगळे भूमचे. बरं बरं. एकंदरीत आल्यावर या भूमीमध्ये चरण स्पर्श ठेवल्यावर कसं वाटलं? छान वाटलं. निश्चित बाबा, आपलं गाव भूमच. निश्चित आपण आता आत जाऊन पाहूयात वास्तव भूमी कशी आहे. जिल्हा धाराशिव आहे हा. आणि भूम तालुका आहे. भूम तालुका आम्ही आहे. सर्व महिला भजनी मंडळ आम्ही तेथून पारायणासाठी आलो. माऊलीच्या मंदिरामध्ये आम्हाला म्हणजे सेवा उपलब्ध करून दिली. आमच्या राजूरकर महाराज, आमचे पंचाळ महाराज यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणजे चला पारायण करू. आम्ही धन्य झालो पारायणाला बसून. नाहीतर आम्हाला पारायण करायची इच्छा होती, पण आम्हाला घडत नव्हतं. फक्त या 2 महाराजामुळे, आमचे राजूरकर महाराज आणि पंचाळ महाराज. मी एवढंच म्हणेन की जे माझ्या महिला आहेत ती खूप माझ्या मागे आणि मला प्रतिसाद देत आहेत. आणि आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम मला आज खाली पारायण करायची इच्छा होती. आले होते पण अर्ध्या रस्त्यातून वापस गेले. चला, आता आपण तुम्हाला या ठिकाणी आजान वृक्षाची बाग दाखवणार आहोत. सिद्धपेठामध्ये ही बाग आहे आणि या ठिकाणी एकंदरीत वातावरण कसं आहे याची पाहणी सुद्धा आपण करू शकता. कारण गावाकडं जे वातावरण कधी बघायला भेटत नाही ते या ठिकाणी आपणास बघायला भेटते. चला तर एक पाऊल सिद्धपेठामध्ये आतील परिसर आपण पाहूयात. चला मग. ओके, बोलायचं आहे का? हां, बोला. अर्जुन महाराज खाडे यांच्या कन्या आहेत. बरं. सुंदर गायक आहे आणि ज्ञानपीठाचं श्री गुरु हैबत बाबा यांचे वंशज महिला मंडळचे व्यासपीठ चालक आहेत. बरं 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 बरं. कीर्तन वगैरे करतात. ताई, मला सांगा, आज तुम्ही व्यासपीठ नेतृत्व करता आणि गायन पण करता. उत्तमच. अशाच माणसाची खरी गरज असती प्रबोधनासाठी आणि प्रसार प्रचारासाठी. कारण सिद्धपेठाचं वातावरण हे फार खराब होतं. ते बदलण्यासाठी चला एक पाऊल सिद्धपेठामध्ये माऊलीच्या मंदिरामध्ये जी सप्ताह चालू आहे तेथील सप्ताहातील महाराज म्हणजे राजाराम महाराज